नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवरीचे ब्लाउज पाहणार आहोत। हे बघा, हे सर्व आरी वर्कचे ब्लाउज आहेत। या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कचे ब्लाउज, डिझायनर ब्लाउज आणि तसेच डेली वेअरचे ब्लाउज हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, जसे कार्यक्रम असणार आहेत तसे आपण ब्लाउज पाहणार आहोत। तर हा टिळ्याचा ब्लाउज आहे। तर हा ब्लाउज बघा, प्रिन्स कट आहे, विथ कप्स आहेत। त्यानंतर पुढे पंचकोनी गळा आहे। याच्या स्लीव्ज ही आपण अगदी सुंदर बनवलेले आहेत। हे बघा, प्लेटेड स्लीव्ज आहेत। इथे काट वापरलेला आहे आणि वरती प्लेट मारलेले आहेत। त्याचप्रमाणे इथं मोत्यांची लेस यूज केलेली आहे। आता बॅकचं बघूया। बॅकला बघा, आपण अशी काटाची फ्रिलची डिझाइन केलेली आहे, कारण इथं प्लेटेड आपण बाही केलेली आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपण प्लेटेडच डिझाइन केलेली आहे काटाची। एक काट इथे वापरलेला आहे स्लीव्जला आणि दुसरा काट आपण इथे वापरलेला आहे बॅकच्या डिझाइनसाठी। तर इथे हा टिळ्याचा ब्लाउज अगदी सुंदर तयार झालेला आहे। हे पहा, याचे लटकनही असे आपण थोडेसे वेगळ्या प्रकारचे बनवलेले आहेत। त्यानंतर आता हा बघा, साखरपुड्याचा ब्लाउज आहे। ही साऊथ इंडियन साडी आहे, त्यामुळे साऊथ इंडियन लुक केलेला आहे थोडासा। स्लीव्ज ह्या अशा प्रकारे केलेले आहेत आणि त्यानंतर बॅकला वरती बोटनेक आणि अशा प्रकारे आपण आरी वर्क केलेला आहे। असं याला छानसं रेडीमेड लटकन आणलेलं आहे, लटकन लावलेलं आहे, कारण याला साधं लटकन सूट झालं नसतं आणि आता सध्या एवढा लोड आहे की आपल्याला आरी वर्कचं लटकन करणं शक्य नाहीये। त्यामुळे आपण हे 2-3 ब्लाउजला आपण अशी रेडीमेड लटकन आणलेली आहेत। तर बघा, इथे असा हा सुंदर असा आपला आरी वर्कचा ब्लाउज, साखरपुड्याचा ब्लाउज तयार आहे। त्यानंतर हा बघा, हळदीचा ब्लाउज आहे। हा ही प्रिन्स कट विथ कप्स। त्यानंतर ग्रीन साडी आहे, त्यामुळे इथे ग्रीन स्टोन वापरलेले आहेत आणि आपण हे कुंदन लावलेले आहेत आणि इथं वरती आरी वर्क केलेलं आहे। बॅकलाही सुंदर असा मटका गळा केलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरती आरी वर्क केलेला आहे। तर हाही ब्लाउज अगदी खूप छान झालेला आहे। इथे खाली असं छानसे लटकन बनवलेले आहेत आरी वर्कचे। तर हा हळदीचा ब्लाउज इथे आपला रेडी आहे। त्यानंतर हा ब्लाउज जो आहे तो शालूवरचा आहे, मेन जी साडी असते त्याच्यावरचा आहे। तर हाही आपण प्रिन्स कट ठेवलेला आहे विथ कप्स। त्यानंतर स्लीव्जला ही अशी स्टोनवाली डिझाइन केलेली आहे आणि त्यानंतर काटाला असे स्टोन आणि मणी वापरून आरी वर्क केलेला आहे आणि खाली असं लोंबतं लटकन। आणि बॅक साईडला आपण असा राऊंडच शेप ठेवलेला आहे गळ्याचा आणि त्यानंतर इथेही असं छानसं आरी वर्क केलेलं आहे, स्टोन वर्क आणि आरी वर्क। यानंतर हा जो ब्लाउज आहे तो तेल साडीचा ब्लाउज आहे। तर तोही हा असा आपण पुढे पंचकोनी गळा टाकलेला आहे आणि प्रिन्स कट विथ कप्स। त्यानंतर ही अशी चंद्रमुखी स्लीव्ज केलेली आहे, इथे काट लावलेला आहे आणि वरती फुगा। तर ही अशी छानशी स्लीव्ज या ब्लाउजला आपण केलेली आहे। त्यानंतर बॅकला असा ब्रॉड
राऊंड नेक ठेवलेला आहे आणि त्यावरती अशी आपण छानशी स्टोन वर्कची लेस लावलेली आहे। हे हाताने स्टिच करावी लागते, यावरती मशीन चालत नाही, त्यामुळे याला अगोदर आपण ग्लूनी चिटकवलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण व्यवस्थित ते शिवून घेतलेलं आहे। त्यामुळेच ही म्हणजे ही जी लेस आहे ती परफेक्ट बसते, नाहीतर अशी बसत नाही। याच्यावरती मशीनही चालत नाही, कोणत्याच एक दाबाने सुद्धा मशीन चालत नाही, त्यामुळे याला प्रॉपर असं गम लावणे आणि त्यानंतर शिवणे हाच एक पर्याय आहे। आणि इथे बघा छोटेसे काट राहिलेले होते आपण स्लीव्जला वापरून, त्याचेच आपण इथे छानसं असं लटकन बनवलेलं आहे। त्यानंतर हा जो ब्लाउज आहे तो सत्यनारायण पूजेचा ब्लाउज आहे। तर हा ब्लाउज आपण कसा शिवलेला आहे बघा, एकच काट होता, तर आपण एक काट मोठा होता, त्यामुळे एक अर्धा काट आपण इथे वापरलेला आहे आणि शिलाई दिसू नये म्हणून इथे आपण अशी छानशी इथे लेस लावलेली आहे। त्यामुळे इथे असं अजिबात वाटत नाहीये की हा काट जो आहे तो वरून जोडलेला आहे। तर अशा पद्धतीने काट जर वरून जोडायचा असेल तर अशी गोटची किंवा एखादी लेस जर तुम्ही लावली तर ते आपण काट जोडलेला आहे असं अजिबात दिसत नाही। त्यामुळे हे बघा आपण इथे असा अर्धा काट जोडलेला आहे आणि बॅकला उरलेल्या काटाची डिझाईन केलेली आहे। हे बघा उरलेल्या काटापासून आपण असा पंचकोनी गळा तयार केलेला आहे आणि पंचकोनी गळा असा काट लावून आपण इथे अशी पाइपिंगची लेस यूज केलेली आहे, जेणेकरून आपल्या या गळ्याला फिनिशिंग छान येईल। तर अशा पद्धतीने आपण एकच काट दोन्ही ठिकाणी वापरलेला आहे आणि असा हा छानसा आपण इथे ब्लाउज तयार केलेला आहे। हे लटकनही आपण कपड्यापासूनच तयार केलेले आहेत। तर बघा इथे आपला असा छानसा पूजेचा ब्लाउज तयार झालेला आहे। इथे बघा स्लीव्स सुद्धा आपण इथे साऊथ इंडियन लुकच्या केलेल्या आहेत, म्हणजे इथे प्लेट टाकलेल्या आहेत 5-6। त्यानंतर हे बघा हे जे 4 ब्लाउज आहेत ते तिने डेली वेअर साठी तयार केलेले आहेत। ह्या साड्या ज्या आहेत त्या एकसारख्या आहेत, फक्त कलर वेगळे आहेत। खूप छान साड्या आहेत पातळ मध्ये, कारण डेली यूज साठी मुलींना अशा पातळ साड्या लागतात। जड साड्या अवघड जातात नेसण्यासाठी, कारण त्यांना अजिबात सवय नसते, त्यामुळे तिने या साड्या निवडलेल्या आहेत। हे बघा स्लीव्जला सुद्धा अशी म्हणजे लेस खूप छान आहे लेस या ब्लाउजची, आणि सिंपल साधे हे ब्लाउज असे 4 तयार केलेले आहेत। त्यानंतर या हे 5 जे ब्लाउज आहेत ते थोडेसे असे फॅन्सी आहेत, फॅन्सी साड्या आहेत। थोडंसं म्हणजे कुठे नवीन बाहेर येण्या जाण्यासाठी तिला या साड्या यूज करायच्या आहेत, त्यामुळे ती बोलली की या ब्लाउजला थोडेसे गळे वेगळे करा आणि थोडीशी स्लीव्जला वगैरे अशी तुमच्या मनाने डिझाईन टाका। तर आपण इथे थोडीशी पप स्लीव्ज केलेली आहे, छोट्या स्लीव्जलाच पप टाकलेला आहे आणि गळे इथे थोडेसे वेगवेगळे टाकलेले आहेत, पानगळा, पंचकोनी गळा, चौकोन गळा, अशा प्रकारे आपण इथे हे 5 ब्लाउज इथे तयार केलेले आहेत। तर हेही साड्या खूप सुंदर आहेत, ब्लाउज सुंदर आहेत आणि छान झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दीदीने या सर्व ब्लाउजची जबाबदारी माझ्यावर टाकली होती की डिझाईनचे ब्लाउज, आरीवर्कचे ब्लाउज, डेली यूजचे ब्लाउज तुमच्या मनाने करायचं आहे, आणि ही जबाबदारी आज आपण इथे पूर्ण केलेली आहे। आपण जे आरीवर्कचे ब्लाउज केले, डिझायनर ब्लाउज केले, डेली यूजचे ब्लाउज केले ते तिला खूप आवडले, यातच खूप समाधान आहे। तर बघा इथे आपलं हे असं नवरीचे पूर्ण ब्लाउज तयार झालेले आहेत। त्यानंतर हा जो ब्लाउज आहे तो नवरीच्या आईचा म्हणजेच वरमाईचा ब्लाउज आहे, त्यालाही आपण असं सुंदर असं वर्क केलेलं आहे। त्यालाही आपण म्हणजे छानसा असं आरीवर्क केलेलं आहे। इथे गळ्याला असा राऊंड शेप दिलेला आहे, त्यानंतर असं व्यवस्थित छानसं असं काटाला आरीवर्क केलेलं आहे आणि इथे बुट्टीचं आरीवर्क केलेलं आहे, म्हणजे सोबर सिंपल असं या ब्लाउजला आपण इथे वर्क केलेलं आहे। हा ब्लाउज ही प्रिन्सेस कट विथ कप्स आहेत। त्यानंतर इथे बॅकची डिझाईन पाहूया। त्यानंतर हे बघा बॅकला सुद्धा आपण असं राऊंड शेप दिलेला आहे आणि असं छानसं आरीवर्क केलेलं आहे। तर हा झाला वरमाईचा ब्लाउज।
त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तोही वरमाईचाच आहे। हे बघा, हे जे वर्क आहे ते मशीन वर्क आहे। हल्ली साड्यांबरोबर वर्क केलेले ब्लाऊज असतात, तसा ब्लाऊज होता हा, आपण फक्त स्टिच केलेला आहे। हाही ब्लाऊज सुंदर तयार झालेला आहे। अशा प्रकारे इथे वरमाईचे 2 ब्लाऊज आहेत। अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, इथे आपण नवरीच्या ब्लाऊजची ऑर्डर पूर्ण केलेली आहे। यामध्ये आपण आरीवर्कचे ब्लाऊज, डिझायनर ब्लाऊज, तसेच डेली यूजचे ब्लाऊज, तसेच वरमाईचे ब्लाऊजही आरीवर्क केलेले आहेत। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।